हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता सगळेजण आवरून-बिवरून चाललेलो होतो बाहेर. बाहेर म्हणजे छोटीशी ट्रिप काढलेली होती ती म्हणजे देवदर्शनाची. आता देवदर्शन म्हटलं तर कशासाठी काढलेलं तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपण नवीन गाडी घेतली आहे. तर ती नवीन गाडी देवापाशी जाऊन पूजायची होती. मग त्याच्यासाठीच आम्ही सगळेजण देवदर्शनासाठी निघालेलो होतो. तर अचानक असा प्लॅन ठरला कारण की फौजींची सुट्टी तर खूपच जास्त कमी होती. मग ते बोलले की मी आहे तोपर्यंत देवदर्शनाला जाऊयात आणि तिथे जाऊन गाडीची पूजा करूया देवाच्या दारात. तर मग असं ठरलेलं होतं. मग आशीदाजी पण येणार होते. मग त्यांना सांगितलं ज्यावेळेस त्यांना सुट्टी भेटली ना त्याच दिवशी त्यांना तिथून निघायला सांगितलं कारण की त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही देवदर्शनाला जाणार होतो. मग सगळं असं प्लॅनिंग वगैरे मस्त केलेलं होतं. आदल्या दिवशी दाजी वगैरे पण आलेले होते. दाजी, अश्विनी आणि स्वयं. तर हे तिघं आलेले होते. मग दुसऱ्या दिवशी उठून आम्ही सकाळी लवकर सगळं आवरलं. मुलांचं जे काही खाणं-पिणं वगैरे सगळं होतं किंवा आम्हाला जे खायचं प्यायचं जे होतं ना ते सगळं पॅकिंग वगैरे करून घेतलं आणि सकाळचे ना 10:30-11 वाजले तर त्या दरम्यान आम्ही जाणार होतो. आता नवीन गाडी घेतल्यावरती ती देवाच्या दारात जाऊन पूजायची म्हणजे हे आमच्या सगळ्यांच्याच डोक्यात होतं. पण ते कधी करायचं होतं ते माहिती नव्हतं कारण की फौजींची सुट्टी खूप जास्त कमी होती. आता आशीदाजींची सुट्टीला येणार होते ना तर हे त्यांचं काही नक्की नव्हतं म्हणजे अचानकच त्यांना सुट्टी भेटलेली होती. मग ना अचानक असा प्लॅन ठरला आणि प्लॅनसुद्धा आमचा सक्सेसफुल झालेला होता. कारण की पहिल्यांदाच असा देवदर्शनाला स्वतःची गाडी घेऊन जाताना इतका जास्त आनंद होत होता ना की शब्दातसुद्धा मांडू शकत नाही आणि प्रत्येकाची सुद्धा हीच विचार चाललेला असेल की पहिल्यांदा देवाला गाडी घेऊन जाताना इतका आनंदाचा दिवस चाललो असतो आपला. आणि देवदर्शनासाठी ना बाळूमामांच्या इकडे गेलेलो होतं म्हणजेच आदमापूरला गेलेलो होतं. तर आदमापूरला गेल्यानंतर तिकडचा हा सगळा व्हिडिओ होता. आता बुधवारी गेलेलो होतं तर मग त्या दिवशी काही एवढी गर्दी अशी काही नव्हतीच कारण की म्हणाव्याशी काही एवढी गर्दी नव्हती, थोडीफार होती. मग देवदर्शनसुद्धा आमचं अगदी व्यवस्थित झालं म्हणजे काही गर्दी नाही किंवा पटपट वेळ घालवला किंवा असं काहीच होतं नाही. निवांत छान असं आमचं दर्शन झालेलं होतं. आणि 2 फौजी सोबत होते, कृष्णा, शिवम आणि हे आमचे घरातलेच आहेत म्हणायचे भाऊजी आहेत ते. तर ते सुद्धा आलेले होते. आता ह्या दोघांना तर ड्रायव्हिंग काही येत नाही. मग ते सुद्धा आलेले होते आमच्यासोबत आणि नंतर मग देवदर्शनासाठी आम्ही चाललेलो होतो. तर देवदर्शनासाठी ना आता देवदर्शन करायचं होतं आणि नंतर मग जेवण करणार होतं. मग जेवण आम्ही येताना घरातून येतानाच घेऊन आलेलो होतो. मग जेवण तिथं करायचं की बाहेर करायचं हा विचार चाललेला होता. मग नंतर देवदर्शन वगैरे घेतलं आणि नंतर मग देवाच्या दारात गाडीपूजन चाललेलं होतं. मग बाळूमामांचा भंडारा आहे तो सगळ्या गाडीवरती तिथं वाहिला आणि नंतर मग नारळ वगैरे फोडायची तयारी केली. आता फौजी साहेबांनी तर ती तयारी केली. तर आतमध्ये इकडं चाललेलं होतं निवांत गाडीमध्ये बसून स्टेअरिंग हलवायचं चालू होतं, बाकी काही नाही. आता ह्या काकांच्या सोबत कुठं कुठं कृष्णा फिरून आले तर तुम्हाला सांगते मी पुढच्या व्हिडिओमध्ये. जेव्हा कृष्णाचे पप्पा घरी आले तेव्हापासून कृष्णा घरात कमी बाहेरच ज्यादा तुम्हाला दिसणार आहे कारण की मला तो व्हिडिओमध्ये जास्त असा दाखवताच आलेला नाही. जेवढा आला तेवढाच मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर हार काय आता छोटासाच घेतलेला आहे. देवाच्या दारात आता मोठा हार नव्हता. मग जो आहे तोच देवाच्या दारातला हार घेतला कारण की मोठा तर आपण काय आणू शकत नव्हतं कारण की देवाच्या दारातलं जे भेटेल तेच सगळं आपल्या गाडीला आपण करणार होतो आणि नारळ वगैरे काय देवापाशी तर असतातच. मग नंतर फौजी साहेबांनी हार वगैरे बांधला गाडीला आणि नंतर मग सगळं पूजन वगैरे चालू होतं. आता सगळे पेढे वगैरे जे होते ना तर ते सगळं देवाच्या दारातलं होतं कारण की देवाच्या दारात गाडी पूजायची म्हटलं तर सगळं देवाच्या दारातलंच घेतलं पाहिजे नाही का. तर हा सगळा विचार आमचा झालेला होता आणि नंतर फायनली देवदर्शन झालं आणि नंतर मग गाडी पूजनाची तयारी चालू होती. मग छोट्या फौजींनी दिलं गाडी पूजनाचा मान फौजी साहेबांच्याकडं. मग ते म्हणले की तू धर्म तू पूज तू नारळ फोड माझा मी उभा राहतो कारण की तू मोठा आहेस मग तू नारळ फोड. आणि स्वयं, कृष्णा, अश्विनी आणि भाऊजी आत बसलेले होते. दीदीचा फोन चालू होता तिला ना कस्टमरचे फोन येत होते कारण की तिला केकची ऑर्डर पण आलेली होती आज. मग तिनं ती कॅन्सल करून टाकली कारण की घरी जाऊन तर केक करणं शक्य नव्हतं. आणि नंतर मग छान असं देवदर्शन झालेलं होतं आणि देवदर्शन केलं ना इतकं भारी वाटत होतं कारण की निवांत असं देवदर्शन कधी बघायला भेटतच नाही किंवा आपल्याला ते भेटत नाही. आता अमावस्येला वगैरे यायचं आमचं ठरलेलं होतं पण अमावस्येला उभा राहायला जागा नसते. मग त्यामुळं अमावस्या कॅन्सल केला आम्ही आणि असं अचानक जायचं ठरवलेलं होतं.
आम्ही येताना गेलेलो होतो छोट्या आत्तीच्या घरी, कारण की छोट्या आत्तीच्या घरी जाण्याचं कारण एकमेव होतं की ती गाडीवरून पडलेली होती आणि आता त्या जाता जाता जायचं असं तिच्या म्हणजे आम्ही ठरवलं होतं घरी जायचं असं, पण काय करणार तिनं गेल्यावरती हा सगळा थाट मांडून ठेवला. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ती पडलेली होती तरीही ती बाहेर फिरत होती, कारण की तिला म्हणजे लागलं असं तिच्या तोंडाकडे बघून वाटत पण नव्हतं. आता म्हणलं हिला काय झालं, ही तर पडली आहे, पेशंट आहे, पण असलं कुठं काय, ती गेलेली होती रानामध्ये. आणि नंतर मग तिला बोलवून घेतलं आणि नंतर मग तिनं हा सगळा घाट घातलेला होता. आम्ही नाही म्हणत असताना सुद्धा तिनं मोठ्या मनाने एवढं सगळं करून घेतलं. आता नाती म्हणली आता कधीतरी यायचंच होतं, पण असू दे आता काय करायचं, तिनं सगळ्या एवढ्या छान म्हणजे तिच्या इच्छेनुसार करते तर मग तिला करू द्या. आता नंतर मग फौजी साहेबांनी पुन्हा एकदा गाडी पूजण्याचं मान घेतला आणि नंतर मग नारळ वगैरे फोडला. आता ती गाडीवरून पडली हे बघण्यासाठी आम्ही तिला आलेलो होतो, कारण की कितपत लागली कितपत नाही, काय दवाखान्यात सांगितलं असं तर आम्ही तिला तिला बघायला आलेलो होतो. तर तिने तर हे सगळं वेगळाच कार्यक्रम करून टाकला. तिनं आमच्यावरच म्हणजे विचार केला असेल की बाबा आता आलेतच तर लागलीच गाडीच पूजून घेते मी. आणि नंतर मग तिनं सुद्धा गाडी वगैरे पूजन घेतलं. दिदी हळदी कुंकू वगैरे लावत होते आणि तिच्या म्हणजे घराशेजारच्या ज्या बायका होत्या ना त्या सगळ्या हळदी कुंकूला किंवा गाडी पूजनाला आलेले होते. मग छान असा कार्यक्रम तिच्या घरचा सुद्धा झाला आणि तिनं सुद्धा मोठ्या मनाने खूप छान असा कार्यक्रम करून दिला. आता नंतर फौजी साहेब लागलेले गाडी म्हणजे गाडीखाली आपल्या इकडे नवीन गाडी घेतली की लिंबू गाडीखाली ठेवतात, मग तोच लिंबू वाढवण्यासाठी फौजी साहेब गाडीमध्ये बसलेले होते. आता त्यांना येते पाकच येत नाही असं नाही, पण त्यांना गाडी येते, पण अशी एवढी परफेक्ट अशी येत नाही. मग ते सुद्धा हळूहळू शिकत होते गाडी. देवाचं दर्शन तर अगदी छान झालेलं होतं आणि आजचा दिवससुद्धा अगदी छान गेलेला होता. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत बाय.